हे ड्रिंक किंवा हे ड्रिंक किंवा हे साधं पाणी, अशा वेगवेगळ्या ड्रिंक्सच्या गराड्यामध्ये अमेरिकेत आलेल्या एका भारतीय माणसाला एक भन्नाट कल्पना सुचली आणि त्याने एक युनिक प्रकारचं ड्रिंक लॉन्च केलं. त्याचं कारण असं होतं की बाजारात मिळणारे सगळे ड्रिंक्स हे मोठे असतात आकाराने आणि ते प्रत्येकालाच घ्यायला जमत नाही किंवा ते गरजेचे नसतात. अशा वेळेला या भारतीय माणसाला एक आयडिया आली आणि त्याने ती अंमलात आणली 21 वर्षापूर्वी आणि त्याने लॉन्च केलं हे 5 Hour एनर्जी नावाचं एक एनर्जी शॉर्ट ड्रिंक. हे फक्त 50 ml साईजचं आहे, अतिशय छोटं. तर 2004मध्ये हे ड्रिंक लॉन्च केल्यानंतर पुढच्या 5-6 वर्षामध्येच या कंपनीने $1 बिलियन सेल्स अचीव केला होता. म्हणजे याची ग्रोथ खूप झपाट्याने झाली आणि मोठमोठ्या दिग्गजांना जे जमलं नव्हतं ते या ड्रिंकने करून दाखवलं. आज ही 5 Hour एनर्जी ड्रिंक कंपनी $5 बिलियन पेक्षा बरीच मोठी आहे असा एक अंदाज लावला जातो. ती प्रायव्हेट कंपनी असल्यामुळे त्यांचे फायनान्शियल नंबर्स डिस्क्लोज केले जात नाही ऑनलाईन. पण ही गोष्ट सांगण्याचं कारण असं की तो भारतीय माणूस, त्यांचं नाव मनोज भार्गव, ज्यांचा जन्म लखनौचा आणि 67 साली त्यांच्या आईवडिलांसोबत ते अमेरिकेमध्ये आले आणि मिशिगन राज्यामध्ये ते सेटल झाले. तर हे सांगण्याचं कारण असं की त्या व्यक्तीला मी इथे माझ्या घराजवळ फिरताना काही वेळा बघितलेलं आहे. ते माझ्या इथे याच शहरामध्ये फार्मिंग्टन हिल्समध्ये राहतात आणि इथे त्यांना फार आदराने बघितलं जातं. पण इथे लोकांना थांबवून त्यांच्यासोबत सेल्फी काढण्याचं असं कल्चर नाही आहे, त्यामुळे मी पण कधी त्यांना थांबवलेलं नाही. पण ही एक खूप अभिमानास्पद गोष्ट आहे आणि ही माहीत नसलेली गोष्ट सांगावी असं मला वाटलं अमेरिकेत आलेल्या अजून एका यशस्वी भारतीय माणसाबद्दल. तर या ड्रिंकमध्ये काय काय आहे मी तर बघितलं तर त्यामध्ये आहे नियासिन, त्याच्यानंतर व्हिटॅमिन B6, व्हिटॅमिन B12 आणि एक कॅफिन रिच असा एनर्जी ब्लेंड, ज्याच्यामुळे फार कमी क्वांटिटीमध्येच तुम्हाला पुढच्या 5 तासांची एनर्जी मिळते असं त्यांचं म्हणणं आहे. ही कन्सेप्ट फार युनिक आहे आणि या ब्रँडचं सक्सेस बघून मार्केटमध्ये अनेक डुप्लिकेट ब्रँडसुद्धा आलेले आहेत. 6 Hour एनर्जी ड्रिंक, 8 Hours एनर्जी ड्रिंक, पण हे ओरिजिनल आहे आणि याला अजून कोणी बीट नाही करू शकलं. याची मी आशा करतो की ह्या अजून एका युनिक अशा प्रोडक्टची आणि अजून एका यशस्वी अमेरिकन भारतीय माणसाची ही माहीत नसलेली गोष्ट तुम्हाला आवडली असेल. थँक्यू, धन्यवाद, जय हिंद, धन्यवाद.